एका चारचाकी गाडीची काच फोडल्याचा राग मनात धरून दोघा भावांनी मिळून एकास गंभीर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह वाळूज येथे शिना नदी पात्रात आढळला. या प्रकरणी दोघा भावांविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोहोळमध्ये स्कॉर्पिओ गाडीची काच फोडल्याच्या कारणावरून एकाला 21 फेब्रुवारी रोजी दोघांनी काठीने मारहाण करत शिवीगाळ केली होती. या घटनेच्या पहाटे 3 वाजल्यापासून संबंधित व्यक्ती बेपत्ता होता. यानंतर काही दिवसाने या व्यक्तीचा मृतदेह नदीच्या वाळवंटात आढळून आल्याने मोहोळ तालुका हादरलाय. विजय भागवत जगजाप राहणार दहिटणे तालुका बार्शी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बार्शी तालुक्यातील दहिटणे येथील मृत्यू पावलेले विजय जगजाप हे आई वडील पत्नी व 2 मुलांसह राहतात. त्यांची पत्नी मजुरीसाठी मुलांना घेऊन पुण्याला गेली होती. 21 फेब्रुवारी रोजी रात्री 1:30च्या सुमारास गावातील दीपक कोळी व भुजंग कोळी यांच्या स्कॉर्पिओ गाडीची काच फोडण्यात आली होती. यानंतर कोळी बंधूंनी विजयला काठीने जबर मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली होती. यानंतर विजयचा भाऊ योगेश जगजाप याने दीपक व भुजंग या दोघांना तुमच्या गाडीचे नुकसान भरून देतो असंही सांगितलं होतं असं समजतंय. विजयला समजावून सांगून एका खोलीत बसवून बाहेरून कडी लावली होती. यानंतर योगेशला झोप लागली. पहाटे 3च्या सुमाराला त्याला जाग आली, पण विजय मात्र घरात नव्हता. त्याची सर्वत्र शोधाशोध केली. विजयची पत्नी पुण्यावरून आली. त्यांनीही विजयचा शोध घेतला. दीपक व भुजंग यांच्याकडे चौकशी करण्यासाठी गेले. त्यांनी कोमल विजय जगताप यांना जातीवाचक शिवीगाळ करून आमच्या गाडीची काच का फोडली असा जाब विचारला. तसेच त्याला उद्याचा दिवस बघू देणार नाही अशी धमकीही दिली असं फिर्यादीमध्ये नमूद केलं आहे. मृत विजय जगतापच्या कुटुंबियांनी 22 फेब्रुवारी रोजी वैराग पोलीस ठाण्यामध्ये विजय जगताप बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. यानंतरही तो सापडला नाही. मंगळवार दिनांक 24 रोजी सकाळी 11च्या सुमारास मात्र विजयचा मृतदेह वाळूज जवळील एका नदीपात्रात आढळला. या प्रकरणी मृताची पत्नी कोमल जगजाप हिने कोळी बंधूविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार हे करत आहेत.